नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो. EPS 95 पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी. EPS 95 पेन्शन बाबत सरकारकडून स्पष्टीकरण. 1000 रुपयाची वाढ झाली आहे की नाही ते तपासा. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण सबस्क्राईब करून असेल तर मित्रांनो नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारी किमान निवृत्ती वेतन रक्कम दरमहा 1000 रुपयावरून वाढवणार की नाही याबाबतचा संभ्रम कामगार मंत्र्यांनी नुकताच दूर केला. त्यांनी स्पष्ट केले आहे की सध्या ही रक्कम तीच राहणार आहे, कारण दीर्घकाळात निवृत्ती वेतन निधी आर्थिकदृष्ट्या स्थिर राहणे आवश्यक आहे. मंत्री काय म्हणाले पहा मित्रांनो. संसदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना मनसुख मांडवीय यांनी नमूद केले की सरकार अतिरिक्त अर्थसंकल्पीय निधीतून पात्र सेवानिवृत्तांसाठी दरमहा 1000 रुपयाची हमी दिलेली रक्कम आधीच प्रदान करते. ही रक्कम सरकारकडून EPS निधीमध्ये नियमितपणे दिल्या जाणाऱ्या 1.16% वेतन योगदानाच्या व्यतिरिक्त आहे. त्यात आणखी वाढ करण्याचा कोणताही बदल निधी सुरक्षित ठेवण्यावर अवलंबून असेल, कारण तो कामगारांच्या कोणत्याही थेट योगदानाशिवाय वेतनावर 15,000 रुपये मूळ वेतनापर्यंत मर्यादित नियोक्त्यांच्या 8.33% योगदानातून तयार होतो. EPS कसे कार्य करते मित्रांनो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे चालवली जाणारी EPS 95 योजना संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वयाच्या 58व्या वर्षापासून आयुष्यभर मासिक निवृत्ती वेतन देते. यात स्वेच्छा निवृत्ती, कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि विधवा लाभ यांचाही समावेश आहे, जे सर्व सामायिक निधीतून दिले जातात. वाढत्या खर्चामुळे या योजनेत 5 ते 7,500 रुपयापर्यंत वाढ करण्याची मागणी संघटना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहे. परंतु मागील लेखा परीक्षणामध्ये दिसून आलेल्या गणितीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर अधिकारी सर्वप्रथम योजनेच्या टिकाऊपणावर भर देत आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.